होता. गुड इव्हनिंग सर. थांबा, स्लाइड शेअर करायच्या आधी आपण रिवाइज करू थोडं. आपण मागच्या 3 क्लासेसमध्ये, पहिल्या क्लासमध्ये तर आपण सेल्फ अवेअरनेस सोबत डील केलं. सेकंड क्लासमध्ये सोशल अवेअरनेस. थर्ड क्लासमध्ये आपण कशाबद्दल केलं तर आठवतं का कुणाला? जर आठवतं तर रेज युअर हँड अँड इफ यू कुड गिव्ह अ ब्रीफ डिस्क्रिप्शन की तुम्हाला काय आठवतं आपण काय केलं. एक सेकंड बोल लावण्य. येस भैया. आपण लास्ट क्लासमध्ये कम्युनिकेशन बद्दल बघितलं होतं, बिल्डिंग द ब्रिज बद्दल. तर त्यामध्ये आपण काही टॉपिक्स बघितले होते, जसे द केस ऑफ द लॉस्ट मेसेजेस. जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो तर त्यामध्ये जे आपले विचार असते, म्हणजे जे 100% पासून तर आपण 40% पर्यंत येतो बोलताना. आणि पुढे आपण बघितलं होतं जे म्हणजे स्पीकिंग विथ इंटेंट. याचे दोन हे आहे टूल, जसे की द NVC फ्रेमवर्क आणि सेकंड आहे द 7CS चेकलिस्ट. द NVC फ्रेमवर्क मध्ये आपण बघितलं होतं ऑब्झर्व, फील, नीड अँड रिक्वेस्ट. आपल्याला आपल्याला जर आपले मत मांडायचे असेल किंवा कोणासोबत बोलायचं असेल तर याच म्हणजे याच स्टेपमध्ये आपण त्याच्याशी बोललं पाहिजे, जेणेकरून त्याला चांगलं समजतं. आणि सेकंड होतं द 7CS चेकलिस्ट. यामध्ये काही पॉइंट होते, जसे की क्लिअर, कॉन्सिस, कॉन्क्रीट, करेक्ट, कोहरंट आणि अजून काही कम्प्लीट, कर्टियस. हे पण काही पॉइंट आहेत जेणेकरून आपण म्हणजे आपण आपल्या स्वतःला सांगू शकतोय की आपण दुसऱ्यांशी कसं बोललं पाहिजे, किंवा आपण एका जागेवर लिहून म्हणजे विचार करून आपण समजू शकतोय की हे माझं चुकीचं आहे की हे बरोबर आहे. इट इज त्यानंतर बेसिकली अ चेक की तुम्ही जे बोलताय की तुम्हाला जे कम्युनिकेट करायचंय ते आयडियल आहे का, किंवा इज इट गुड, इज इट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. 7 Cs फ्रेमवर्क. त्यानंतर आपण अजून थोडं पाहिलेलं. जागृती, तुला सांगायचं सांगू शकतेस? येस सर. सर आपण मागच्या क्लासला आपण नंतरला हे पण बघितलं होतं, द सोशल मिरर. त्याच्यामध्ये होतं क्रिटिकल ब्लिंड स्पॉट, द डुनिंग कर्गर इफेक्ट. त्याच्यामुळे आपल्याला काय द नॉविस अँड द एक्सपर्ट हे आपण शिकलो होतो. आणि मग त्याच्यानंतर आपण द जोहरी विंडो फ्रेमवर्क ऑफ फर्स्ट क्लासचं सांगतेस? ज्वारी विंडो. चार. मी लास्ट क्लास येस बद्दल. सर. गुड इव्हनिंग सर. हाव आर यू? गुड इव्हनिंग. मी गुड लास्ट इव्हनिंग क्लास सर. बद्दल बोलतोय. जेव्हा आपण कम्युनिकेशनवर काम केलं एकतर NVC फ्रेमवर्क पाहिलेलं, मग द 7 Cs चेकलिस्ट पाहिलेले. त्यानंतर आपण थोडं डिजिटल कम्युनिकेशनवर काम केलं की रिअल वर्ल्ड इंटरॅक्शन आणि ऑनलाईन कम्युनिकेशन मध्ये कसं फरक पडतो. मग त्यात आपण 2 टाईपचे डिसइनिबिशन पाहिलेले, बिनाइन, टॉक्सिक. आपण 6 फॅक्टर पाहिलेले ज्याच्यामुळे आपलं बिहेवियर चेंज होऊ शकतं ऑनलाईन, किंवा कुणाचंही बिहेवियर चेंज होऊ शकतं ऑनलाईन. त्यानंतर आपण मीडियाचे टाइप्स पाहिलेले, बेसिकली मोड्स ऑफ कम्युनिकेशनचे टाइप्स पाहिलेले. काही मोड्स जसे टेक्स्ट मेसेज, ईमेल, त्यात फक्त तुम्हाला टेक्स्ट दिसतोय, त्यात टोन, बॉडी लँग्वेज काहीच नाही आहे. तर दे आर लीनर मीडिया. And whereas face-to-face conversations, video conferences, they are richer media, allowing us to channel complex emotional messages. आपण हे पाहिलेलं. त्यानंतर आपण पाहिलेला काही एक्झाम्पल ज्यात आपण चूज करू शकतो कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणते हे यूज करायला पाहिजे. आणि मग फायनली आपण थोडे केस स्टडी पाहिलेले. मॅमने लास्ट टाइम टेस्ट नाही पाठवली. मी आजच्या क्लास नंतर लास्ट वीकची ॲज वेल एज या वीकची टेस्ट पाठवेल. जास्त मोठं नाही आहे, अर्ध्या तासाचे दोन्ही टेस्ट आहे, तुम्ही करू शकता. तर ठीक आहे. आज आपण कशावर काम करणार आहे
ते आहे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ऐकून तुम्हाला काय वाटतं? कोणाला गेस करायचं? किंवा जे काही ऐकलं असेल पहिले, कॉन्फ्लिक्ट काय असते हे तर माहिती असेल मेजॉरिटी लोकांना. यू कॅन रेज युअर हँड्स इफ यू वांट टू आन्सर. हो वेदिका. सर सॉरी, एक बार क्वेश्चन रिपीट करा ना. कॉन्फ्लिक्ट काय असतं जर तुम्ही ऐकलं असाल? नो सर, नाही ऐकेल. कोणीच नाही ऐकलं? चला ठीक आहे, ऐकलं नसेल. कॉन्फ्लिक्ट इज बेसिकली जेव्हा दोन पीपल डिसअग्री करतात किंवा भांडतात. भांडणं पण नॉट फिजिकल भांडणं, इवन इफ तुम्ही वर्बली डिसअग्री करताय, एक दुसऱ्यावर ओरडताय, ते पण संघर्ष समवॉट. हा बरोबर आहे, ट्रान्सलेशन साठी तर बरोबर आहे. सर किंवा मतभेद. ते पण ठीक आहे. इट्स बेसिकली दोन लोकांचं डिसअग्रीमेंट इन द मोस्ट बेसिस ऑफ द वेज. दोन लोकांचं डिसएग्रीमेंट हे कॉन्फ्लिक्ट असतं. तर आपल्याला आज पाहायचंय की हे कॉन्फ्लिक्ट आपण रिझॉल्व्ह कसं करू शकतो अमिकबली. बेसिकली दोन लोक भांडतायत, तर आपण एक फायनल स्टेटला कसं पोहोचू शकतो ज्याकडे दोन्ही जे भांडतायत किंवा जितकेही पार्टी इन्व्हॉल्ड आहेत ते रिलेटिव्हली हॅपी असते. तर चालू करू आपण आज. तर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन आजचा टॉपिक आहे. आपण पहिला वीक मध्ये सेल्फ अवेअरनेस पाहिलेला, मग सोशल अवेअरनेस, मग कम्युनिकेशन वर काम केलं, आणि आज आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन वर करू. तर कुणाला हे फर्स्ट वीक मध्ये शिकवलेलं मी, अमिगडाला हायजॅक, हे कुणाला आठवतं की काय व्हायचं आणि आपण काय करायचो? कुणाला आठवतं? जर आठवतं तर दे कॅन रेज देअर हँड्स अँड दे कॅन आन्सर. फर्स्ट वीक मध्ये शिकलेलं आपण सेल्फ अवेअरनेस मध्ये. मी थोडा हिंट देतो. हो लावण्य. सर बेसिकली थोडं माहिती आहे. अमिगडाला हायजॅक मध्ये जर म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासोबत घडली आणि त्यामध्ये जे प्रेफ्रंटल कॉर्टेक्स असते, तर जेव्हा जे पण काही घडतं तर ते तेव्हा म्हणजे द थिंकिंग ब्रेन कडे जातं, आणि मग तेव्हा तिथून आपल्याकडे तो मेसेज येतो आणि मग आपण काही कार्य करतो किंवा वर्क करतो, त्यावर ऍक्शन घेतो. पण जेव्हा अमिगडाला हायजॅक होतो तर तेव्हा असं काहीच नाही होत. ते फक्त सांगतं फाईट किंवा फ्लाईट. यामध्ये दोघं सांगतं, म्हणजे एखादं पळून जा किंवा मारा असं काहीतरी. तर यामध्ये अमिगडाला हायजॅक झाल्यावर जे प्रेफ्रंटल कॉर्टेक्स असतं तिकडे ते मेसेज जातच नाही आणि तिथूनच रिटर्न येतो आणि त्यामध्ये आपण रिझल्ट देतो. यामध्ये आपण स्वतःला म्हणजे ठीक आहे, मेजॉरिटी बरोबर वाटतेस. बेसिकली काय होतं, जेव्हा पण आपण कोणत्याही सिच्युएशन मध्ये असो, आपल्या ब्रेन मध्ये दोन इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत हे आठवण येत. एक आहे अमिगडाला आणि एक आहे द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. अमिगडाला काय असतं? अमिगडाला तुमचं ब्रेनचं थ्रेट डिटेक्टर आहे. जेव्हाही तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये असाल जिकडे तुम्हाला इतर भीती किंवा इतर सोशल परायनेस वाटतं, किंवा जे काय असतं, जेव्हा मेनली भीती वाटते, किंवा जसं बॉस तुम्हाला ओरडतोय, टीचर तुम्हाला ओरडतीये, किंवा आई वडील तुमच्यावर ओरडतायत, तर जे थ्रेट भीती वाटते ते डिटेक्ट करणारा आहे तुमचा अमिगडाला. जे काही सेन्सेस असतात, जर सपोज आता तुझी टीचर तुमच्यावर ओरडतीये तर तुम्ही कानातून ऐकताल. कानातून जे काही असेल ते नर्व्ह थ्रू इकडे येतं, नर्व्ह थ्रू ब्रेन कडे येणार, ते ब्रेन मध्ये पहिले अमिगडाला थ्रू जातं. तर जेव्हा ते नर्व्ह सिग्नल अमिगडाला थ्रू जात असतील त्यावेळेस ते अमिगडाला थ्रू प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला जातात, आणि मग जे काही रिस्पॉन्स प्रीफ्रंटल कॉर्टेक्स देतात ते परत
टुवर्ड्स द बॉडी जातं. सपोज टीचर ओरडतीये तर तुम्ही विचार करता आतासाठी शांत राहायला पाहिजे, कारण की मी परत काही बोललो तर तिला अजून राग येईल. तर ते शांत राहण्याचा जो विचार असतो, तो ह्या थिंकिंग ब्रेन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये येतो. रॅशनल हा शब्द कळतो का तुम्हाला? रॅशनल कोणाला सांगायचंय रॅशनल म्हणजे काय? नसेल कळत तर विचारा, मी सांगेन. नाही कळत सर. इट्स कम्प्लिटली फाईन. रॅशनल म्हणजे तुम्ही तर्कशुद्ध लॉजिकली विचार करताय. रॅशनली विचार करणं म्हणजे तुम्ही लॉजिकली काही रिझन सोबत विचार करणं. तर्कशुद्ध. सर तर्कशुद्ध. बरोबर. सर तर्कशुद्ध. बरोबर. तर रॅशनली विचार करणं हे जी प्रक्रिया आहे ते तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये होती. लॉजिकल थिंकिंग बरोबर. तर जेव्हा नॉर्मली अमिग्डला तुमचा थ्रेट डिटेक्टर आहे आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तुमचा रॅशनल थिंकिंग साठी हे आहे. रॅशनल थिंकिंगचा सेंटर तुमचं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. तर जेव्हा अमिग्डला हायजॅक होतं, जेव्हा तुमचा अमिग्डला थ्रेट डिटेक्ट करतं, त्यावेळेस तुमचे जे नर्व सिग्नल असतात ते तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पर्यंत नाही जात, ते तुमच्या अमिग्डला हायजॅक करून घेतं. आता हायजॅक तुम्हाला माहिती आहे ना, प्लेन हायजॅकिंग काय असते? सगळ्यांनी ऐकलं असेल कधीतरी, आय थिंक. नसेल ऐकलं तर विचारा. ओके, हायजॅक इज बेसिकली जेव्हा हे ओरिजिनली टर्म प्लेन हायजॅकिंग साठी कॉइन झालता, की जेव्हा टेररिस्ट किंवा कोणी प्लेनचा कंट्रोल घेतात फ्रॉम द पायलट टू डू वॉट एव्हर दे वॉन्ट विथ द प्लेन, त्याला हायजॅक करणं भेटतं. बेसिकली कंट्रोल घेणे फ्रॉम द ओरिजिनल पर्सन यूज टू कंट्रोल. सिमिलरली अमिग्डाला कंट्रोल घेतं तुमच्या ब्रेनचं, तर ते नर्व सिग्नल्स प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये नाही जात. जेव्हा थ्रेट डिटेक्ट होतं, फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स ट्रिगर होते आणि ते नर्व सिग्नल्स डिरेक्टली परत बॉडीकडे जातात. तर त्याच्यामुळे तुम्ही रॅशनल थिंकिंग नाही करू शकत, लॉजिकल थिंकिंग नाही करू शकत. तर त्यामुळे तुमचे जे काही डिसिजन असतात अमिग्डाला हायजॅक जेव्हा तुम्हाला होत असतात, ते रॅशनल नसतात. तुम्ही जास्त विचार नाही करत की मी हे केलं तर असं होईल, तर मला हे नाही करायला पाहिजे. तुम्ही डिरेक्टली करून टाकता. आणि दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट का वाढतं? जेव्हा लोक ओरडायला लागतात एक दुसऱ्यांवर, का होतं ते? कारण की ते विचार नाही करत आहे. आणि ते तुमचं सायंटिफिकली किंवा बायोलॉजिकली अमिग्डला हायजॅकमुळे होतं. दिस वॉज कॉइन्ड बाय डॅनियल गोल्डमॅन. हे फक्त नॉलेजसाठी आठवणीत ठेवायची गरज नाही. काय? हा, इट इज अ नॉर्मल सेफ स्ट्रक्चर दॅट डिटेक्ट्स थ्रेट्स, रिअल और सोशल. थ्रेट म्हणजे ऍक्च्युअल फिजिकली तुम्हाला कोण मारायला येतं, ते पण अमिग्डालाच काय करेल, डिटेक्ट करेल. आणि सोशली जसं कोण ओरडते तुम्हाला किंवा तुम्हाला वाईट वाटून देतंय, इवन इन अदर वेज, तर ते पण अमिग्डाला. आता अमिग्डाला हायजॅक, दिस इज व्हेन द अमिग्डाला ट्रिगर्स अन इंटेन्स इमोशनल रिॲक्शन. फाईट, फ्लाईट और फ्रीज, इंटेन्स इमोशनल रिॲक्शन ट्रिगर करतं. रॅशनल थिंकिंग कडे नाही जात. बिफोर युअर रॅशनल ब्रेन कॅन इंटरफेअर. A sudden disproportionate reaction you might regret later, losing your cool. बेसिकली तेच हे कारण असतं. कॉन्फ्लिक्ट काय एक्सप्लोड होतात, तुम्हाला राग का येतो किंवा एकदम इंटेन्स इमोशनल रिॲक्शन का होतात. ठीक आहे, सगळ्यांना कळालंय. आता पुढच्या वेळेस मी परत कधी विचारलं तर आठवणीत राहायला पाहिजे, मी 2 लेक्चर मध्ये शिकवलंय. जर नाही समजलंय तर प्रश्न विचारा. थोडा इम्पॉर्टंट इन द सेन्स, दिस इज द बेसिस ऑफ कॉन्फ्लिक्ट का होतात. आणि खूप प्रश्न कॉन्फ्लिक्टवर असू शकतात तुमच्या एक्झाम. नाही, आणि मी क्लासच्या एंड मध्ये तुला समजेल जे काय सुटलं. एकदा सांग. ठीक आहे, अजून कोणाला नसेल कळत तर आत्ताच परत समजेल. बेसिकली 2 गोष्टी. पहिले 2 पार्ट्स ऑफ युअर ब्रेन, इम्पॉर्टंट पार्ट्स. हो आदिती, बोल. सर म्हणजे अमिगडाला हायजीन मीन्स म्हणजे इन शॉर्ट आपल्या इमोशन्सवर इमोशन जेव्हा अचानक बुद्धीवर ताबा घेतात, त्याला अमिगडाला हायजीन म्हणतात, बरोबर का? बरोबर.
तर तर मी म्हणत होतो, त्यांना नाही कळायला एकदा ऐका. इथे बेसिकली काय होतं, तुमच्या ब्रेनचे 2 इम्पॉर्टंट पार्ट्स आहे ह्याच्यामध्ये. द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, द थिंकिंग ब्रेन आणि द अमिगडाला. अमिगडाला काय आहे? एक आल्मंड शेप थ्रेट डिटेक्टर आहे तुमच्या डोक्यात. थ्रेट डिटेक्टर म्हणजे काही कोण ओरडते किंवा कोण मारायला येते ते डिटेक्ट करणं. हे काम तुमच्या अमिगडालाचं. तर जेव्हा ते थ्रेट डिटेक्ट करतं, नॉर्मली जेव्हा थ्रेट नसतं त्यावेळेस नर्व्ह सिग्नल्स अमिगडाला थ्रू प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला जाऊन परत बाहेर येतात. ठीक आहे. जेव्हा ते थ्रेट डिटेक्ट करतं त्यावेळेस ते नर्व्ह सिग्नल्स प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला जाऊन देत नाही. ते नर्व्ह सिग्नल्स डिरेक्टली परत पाठवतं टू द रेस्ट ऑफ द बॉडी टू टेक ऍक्शन. जे लॅडर ऑफ इन्फरन्सचं लास्ट स्टेप आहे, डायरेक्ट टू टेक ऍक्शन वर पोहोचतो आपण जेव्हा अमिगडाला हायजॅक मध्ये असतो. म्हणून आपल्याला एक इंटेन्स इमोशनल रिॲक्शन भेटतं इन्स्टेड ऑफ रॅशनल ब्रेन. जे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे ते तुमचं रॅशनॅलिटीचं कोर आहे. जे काही रॅशनल थॉट होतं बेसिकली लॉजिकल, की सपोज मी होमवर्क नाही केला म्हणून टीचर माझ्याकडे ओरडते. आता हे विचार करणं की मी होमवर्क नाही केला म्हणून टीचर माझ्यावर रागवली, ती माझ्यावर ओरडते, वर्सेस टीचर फक्त माझ्यावर ओरडतीये, त्याच्या मागचं रिझन ना तुम्ही नाही पाहू शकत आहात कारण की अमिगडालाने तुमचा हायजॅक केलाय. ठीक आहे. तर त्याच्यामुळे डायरेक्टली नर्व्ह सिग्नल्स खाली जातात अँड यू कॅनॉट थिंक लॉजिकली रॅशनली. आता कळालं सगळ्यांना? थम्स अप काहीतरी रिॲक्ट करा किंवा ताकि मला कळेल की तुम्हाला काय. ठीक आहे. तर मी जातोय पुढे. हे पण आपण लास्ट टाइम पाहिलेलं की हाऊ टू रिएंगेज युअर थिंकिंग ब्रेन. जेव्हा अमिगडाला हायजॅक होतो त्यावेळेस आपण परत कसं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स लॉजिकल ब्रेन आणू शकतो. पहिले नोटिस द साइन, रेसिंग हार्ट, टेन्स मसल्स, स्वेटी स्किन्स, फास्ट शॅलो ब्रीथिंग. बेसिकली हे जे फिजिकल क्यूज आहे की तुमचं हार्टबीटची स्पीड वाढती, मसल्स टेन्स व्हायला लागतात, असं थोडं असं स्वेटी स्किन आहे, फास्ट शॅलो ब्रीथिंग, लवकर लवकर ब्रीदिंगची स्पीड वाढती. ते सगळं नोटीस करायचं. पहिला स्टेप तो आहे. त्यासाठी पाहिजे तुम्हाला इंटरनल अवेअरनेस. त्यानंतर द 6 सेकंड पॉज. ब्रीदिंग स्लो डाऊन करा. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. 4 सेकंड इनहेल करा, 4 सेकंड होल्ड करा 30 ब्रेथ, 4 सेकंड एक्सहेल करा आणि मग परत 4 सेकंड होल्ड करा ती ब्रेथ. हे तुमच्या नर्वस सिस्टमला काम व्हायला टाइम देतं. तुम्ही ताकी जे अमिगडाला हायजॅक झालंय, जे नर्व्ह सिग्नल्स तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पर्यंत नाही पोहोचत आहे ते पोहोचू शकाल. त्यानंतर तुम्ही जे काही इमोशन फील करताय त्याला नेम करायची प्रयत्न करा. तुम्हाला प्लटचिक्स व्हील ऑफ इमोशन आठवतं का? कोणाला आठवतं? आपण फर्स्ट वीक मध्ये पाहिलं. आय गेस नॉट. सो बेसिक. ठीक आहे, लावण्य बोल, एकदम ब्रीफ मध्ये सांग काय होतं तर तुला आठवत. येस सर. प्लटचिक व्हील मध्ये म्हणजे इमोशन्स होते आपले सगळे. एक व्हील होतं आणि त्यामध्ये सर्व इमोशन होते. जसं काय म्हणजे एकदम डीप मध्ये एक्स्टॅसी, फिअर अँड सॅडनेस, हे सर्व विषय डीप मध्ये दिलेले होते इमोशन्स. आणि जेव्हा दोन वेगवेगळे इमोशन एकत्र येतात तर त्यामध्ये एक इमोशन बनतं. जसं की आता अँटीसेप्टिशन आणि जॉय जर एकत्र आले तर ऑप्टिमिझम बनतं. आणि जेव्हा जॉय आणि ट्रस्ट एकत्र येतात तर तेव्हा लव बनतं. तसंच जे व्हील होतं त्या व्हील मध्ये जर दोन्ही इमोशन जर ऑपोजिट साइड्सला असले तर ते एकमेकांच्या ऑपोजिट असतात असं समजलं जातं. जसं जॉयच्या ऑपोजिट आहे सॅडनेस. बरोबर. तर बेसिकली प्लटचिक्स व्हील ऑफ इमोशन हे एक टूल आहे ज्याने तुम्ही जो इमोशन आहे तो प्रिसाइसली नोटीस करू शकता की मला फक्त राग येतोय किंवा मला त्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी स्पेसिफिक फील होत आहे, ते तुम्ही नोटीस करू शकता. तर ते नोटीस करून अक्नॉलेज करणे बेसिकली की हा मला राग येतोय, हा विचार तुमच्या डोक्यात येणे किंवा तुम्ही हळूच बोलू शकता मला राग येतोय, कुणाला ऐकू यायची पण गरज नाही, पण ते अक्नॉलेज करणे की हा मला राग येतोय
हे किंवा मला सॅड वाटतंय किंवा मला खूप खुश वाटतंय, पण ते अमिगडाला हायजॅक्समध्ये जनरली कधी खुश नसतं. तर ते इमोशन नेम करणे पण इम्पॉर्टंट स्टेप आहे. इट ऍक्टिव्हेट्स युअर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, रिड्युसिंग द इमोशनल इंटेन्सिटी. जर प्लुटचिक व्हील ऑफ इमोशन मध्ये आपण बाहेर जातो तसं इंटेन्सिटी कमी व्हायची, तसं इकडे आपल्याला पण इंटेन्सिटी कमी करायची. फायनली, जर ह्याच्यानंतरही तुम्हाला अजूनही रॅशनली विचार नाही करता येत असं तुम्हाला वाटतंय की अजूनही खूप राग येतोय, अजूनही खूप मोठा इमोशनल रिस्पॉन्स येतोय तुमच्यातून, तर तुम्ही तिकडून फिजिकली बाहेर जाऊ शकता, तर खूप चांगलं. कारण की त्यांनी इमोशनची इंटेन्सिटी डिसिपेट आहे आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. तर ठीक आहे, दिस वॉज वन ऑफ द रिझन्स की कॉन्फ्लिक्ट होतात. ठीक आहे, वन ऑफ द रिझन्स दॅट द कॉन्फ्लिक्ट एक्सप्लोर्स इज द अमिगडाला हायजॅक. तर आता आपण पाहू काही टूल्स जे आपल्याला कॉन्फ्लिक्ट सोबत डील करू देतात. आपण कसं इफेक्टिव्हली कॉन्फ्लिक्ट मध्ये असलो तर कसं बाहेर येऊ शकतात, किंवा दोन लोक कॉन्फ्लिक्ट मध्ये असलो तर काय सोल्युशन ऑफर करू शकतो ज्यांनी दोघांनाही बरं वाटेल. तर पहिला आहे की आपल्याला आपला स्वतःच सेल्फ डिस्पोजिशन, की आपण नॅचरली कसे कॉन्फ्लिक्ट हँडल करू, की जर सपोज आपण कॉन्फ्लिक्ट मध्ये आहोत तर कसं हँडल करू ते पाहायला पाहिजे. तर ते आपण द थॉमस किलमन मॉडेल थ्रू पाहू. इट इज त्यांनी 5 टाइप्स ऑफ पीपल बनवलेले जे कॉन्फ्लिक्ट मध्ये डिफरंट वेजनी बिहेव करतात. तर हे 5 वेज आहे: कम्पिटिंग, अवॉइडिंग, कॉम्प्रोमाइजिंग, कोलॅबरेटिंग अँड अकॉमोडेटिंग. आपण हे 5 पाहू. हे या स्केलवर टाकलेले त्याने, कोऑपरेटिव्हनेस अँड असर्टिव्हनेस. तर आपण आता पाहू हे मॉडेल. बेसिकली असर्टिव्हनेस इज बेसिकली द पार्ट, यू कॅन से, की स्वतःबद्दल विचार करणे किंवा स्वतःचे ओपिनियन कुणावर असर्ट करणे, ते असर्टिव्हनेस आहे. स्वतःच्या ओपिनियनला जास्त इम्पॉर्टन्स देणे, ते असर्टिव्हनेस आहे. द एक्सटेंट टू विच द इंडिव्हिज्युअल अटेम्प्ट्स टू सॅटिस्फाय हिज ऑर हर ओन कन्सर्न्स. बेसिकली कॉन्फ्लिक्ट मध्ये तुम्ही असं विचार करू शकता की दोन लोक कॉन्फ्लिक्ट मध्ये, पर्सन ए ला एक थिंग ए पाहिजे, पर्सन बी ला थिंग बी पाहिजे. तर असर्टिव्हनेस असर्टिव्हनेस अशी गोष्ट आहे जी मेजर करते की एक माणसाचं अटेम्प्ट टू सॅटिस्फाय थिंग आहे. पर्सन एचा असर्टिव्हनेस इज द अटेम्प्ट टू सॅटिस्फाय थिंग ए. कळालं हे असर्टिव्हनेस काय आहे ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये? बेसिकली जर मला पाहिजे की टीचर माझ्यावर ओरडणं थांबणं, तर मला केवढं पाहिजे ते असर्टिव्हनेस. ठीक आहे. आणि कोऑपरेटिव्हनेस त्याचं एक्झॅक्ट ऑपोजिट. मला दुसऱ्याला जे पाहिजे ते किती स्ट्रॉंगली पाहिजे. जसं सपोज टीचर मला ओरडतीये, तर मला पाहिजे की टीचर मला ओरडते ह्याचं कारण मला चांगलं समजू, आणि ओरडतीये ते चांगलं आहे. जे काही सपोज आपण ते आलिया आणि मेहरचं एक्झाम्पल पुढे पण पाहणार आहोत. दोघांना सपोज एक टॉय सोबत खेळायचं असेल, तर आपला बिहेवियर किंवा आपलं नॅचरल डिस्पोजिशन टू अलाव द अदर पर्सन टू प्ले विथ द टॉय, दुसऱ्या पीपलच्या कन्सर्न सॅटिस्फाय करायचा प्रयत्न. हे अजून सिम्पलर टर्म्स मध्ये कसं समजू शकतो? बेसिकली तुम्ही असं विचार करू शकता, दोन लोक सपोज कॉन्फ्लिक्ट मध्ये आहेत, दोन लोकांना दोन गोष्टी पाहिजे. जर मी स्वतःच्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो तर मी असर्टिव्ह आहे. जर मी समोरच्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो तर मी जास्त कोऑपरेटिव्ह आहे. जर मी सपोज स्वतःचा विचार खूप जास्त करतो आणि समोरच्याचा काहीच नाही करत, एकदम छोटूसा, तर मी कॉम्पिटिंग मध्ये येणार. जर मी स्वतःचा काहीच विचार नाही करत, समोरच्याचा करतो, तर मी अकॉमोडेटिंग मध्ये येणार. जर मी दोघांचा इक्वल विचार करतो तर मी कॉम्प्रोमाइजिंग मध्ये येणार. असं कळालं सगळ्यांना की असर्टिव्हनेस आणि कोऑपरेटिव्हनेस काय आहे आणि ती स्केल कशी फंक्शन करते? नसेल कळालं तर विचारा डाऊट, मी डाऊट सॉल्व्ह करायलाच आहे. हो लावण्य. अवॉइडिंग ते टाइप्स आहेत, ते 5 टाइप्स त्यांनी क्लासिफाय केलेत ग्रुपमध्ये, ते मी समजवेल.
आतासाठी फक्त असर्टिव्हनेस आणि कॉपरेटिव्हनेस हे सगळ्यांना कळालं ना काय असतं. येस सर. यस सर. ठीक आहे, येस सर. तर आपण पुढे जाऊ. आता हे पहिल्या ह्या स्केलवर त्याने 5 डिफरंट वेज पीपल बिहेव इन कॉन्फ्लिक्ट प्लॉट केले. थॉमस किलमॅन हे 2 रिसर्चर होते, थॉमस आणि किलमॅन. त्यांनी प्लॉट केले. आपण एक एक करून जाऊ. कम्पिटिंग ही मेंटॅलिटी, आय विन यू लूज, अ पॉवर ओरिएंटेड मोड. बेसिकली सपोज कॉन्फ्लिक्ट आहे की 2 लोकांना आता तुला आणि तुझ्या पप्पाला या मम्मीला किंवा कुणालाही सेम टाइमवर फोन लागत असेल, एकच फोन आहे, तर कॉम्पिटिंग पर्सनॅलिटी म्हणेल की मी फोन, जर तू स्वतःबद्दल विचार करतेय तर मी फोन घेणार, तुला फोन नाही भेटणार, संपलं. अ पॉवर ओरिएंटेड मोड, इट इज बेसिकली गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू स्वतःचे कन्सर्न, की आता तुला पण फोन पाहिजे, समोरच्याला पण फोन पाहिजे. तुम्हाला फोन पाहिजे तर ते तू त्याला जास्त इम्पॉर्टन्स देते की मला फोन पाहिजे, पण समोरच्याला फोन पाहिजे त्याला काहीच इम्पॉर्टन्स देत नाही. ते कम्पिटिंग पर्सनॅलिटी आहे किंवा कम्पिटिंग द वे टू बिहेव इन कॉन्फ्लिक्ट. सेकंड आहे अवॉइडिंग, आय लूज यू लूज. आता अवॉइडिंग बेसिकली मीन्स तुम्हाला कॉन्फ्लिक्ट नको आहे, तर तुम्ही फोन फोन सपोज दोघांना पाहिजे, पण तुम्ही दोघं बोलतच नाहीये की मला फोन पाहिजे, मला फोन पाहिजे, तर फोन आहे पण दोघंही वापरत नाही. इट इज आय लूज यू लूज. तुम्ही पण हारणार, मी पण हारणार. कॉम्पिटिंग आहे, मी जिंकणार, तुम्ही हारणार. ठीक आहे. त्यानंतर आहे कोलॅबरेटिंग. हे आयडियल पर्सनॅलिटी आहे, और समवॉट आयडियल, नॉट इन ऑल सिच्युएशन्स आयडियल, बट कधी मोस्ट ऑफ द सिच्युएशन मध्ये कोलॅबरेटिंग ही आयडियल पर्सनॅलिटी आहे. आय विन यू विन. दोघं मिळून, आता दोघांना फोन पाहिजे तर दोघं मिळून काहीतरी सोल्युशन काढू शकता, की सपोज मला फोन पाहिजे, तुला फोन पाहिजे, तर आपण सपोज पण त्याला हेच प्रॉब्लेम आहे कोलॅबरेटिंग पर्सनॅलिटी टाईप सोबत, की दरवेळेस तुम्ही आय विन यू विन या सिच्युएशन मध्ये नाही जाऊ शकत. बट इन द प्लेसेस वेर यू कॅन, की सपोज टीचर तुम्हाला ओरडतीये, तुम्ही ऐकून घेताय, तर तुम्ही कोलॅबरेट कराल, किंवा ओरडत नाहीये, टीचर तुम्हाला सांगते की तुम्ही होमवर्क केला नाहीये आणि तुम्ही काही जेन्युइन कारण आहे की तुम्ही होमवर्क नाही केलाय, तर तुम्ही एक कोलॅबरेट करून डिसाइड करता की ठीक आहे, आज रात्रीपर्यंत होमवर्क कम्प्लीट पाहिजे आणि सबमिटेड पाहिजे. तर तिचं पण जे काही कन्सर्न आहे की तुझं होमवर्क कम्प्लीट होईल, आणि तुझं कन्सर्न काही कारण होतं की त्याच्यामुळे होमवर्क कम्प्लीट नाही झालं, ते दोन्ही सॉल्व्ह होईल. बेसिकली वर्किंग टुगेदर टू फाइंड अ सोल्युशन दॅट सॅटिस्फाईज बोथ, दॅट फुल्ली सॅटिस्फाईज बोथ पार्टीज. हे कोलॅबरेटिंग असतं. अजून एक असतं अकॉमोडेटिंग. बेसिकली त्यात तुम्ही स्वतःबद्दल विचार नाही करत, फक्त समोरच्या बद्दल विचार करता. बेसिकली सपोज तुला फोन पाहिजे, तुझ्या बहिणीला, भावाला, कुणालाही फोन पाहिजे, आणि तू म्हणतोस की तू फोन घे, मला नको, मी नंतर काम करेल. हे असतं अकॉमोडेटिंग. स्वतःबद्दल ना विचार करणे, फक्त समोरच्या बद्दल विचार करणे. इट इज द कम्प्लीट ऑपोजिट ऑफ कम्पिटिंग. हे दोन्ही ऑपोजिटच आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच्या मध्ये येतं कॉम्प्रोमाइजिंग. वी बोथ विन सम, वी बोथ लूज सम. आता सपोज तासभरासाठी फोन असणार आहे तुमच्या दोघांकडे, तर अर्धा तास तू वापर, अर्धा तास मी वापरते. हे असतं कॉम्प्रोमाइज करणं, की सपोज तुम्हाला तासभर वापरायचंय पण तुम्ही दोघं अर्धा अर्धा तास वापरता. दोघांना कम्प्लिटली सॅटिस्फाईड नाही आहात, पण काहीतरी भेटतंय. म्युच्युअली ऍक्सेप्टेबल सोल्युशन. डिफरन्स बिटवीन कोलॅबरेटिंग अँड कॉम्प्रोमाइजिंग इज दॅट कॉम्प्रोमाइजिंग मध्ये दोघं फुल्ली सॅटिस्फाईड नसतात, दोघांचे कन्सर्न्स कम्प्लिटली अड्रेस नाही होत. कोलॅबरेटिंग मध्ये दोघंही फुल्ली सॅटिस्फाईड असतात, की त्यांना जे इनिशियली पाहिजे होतं ते दोघांनाही भेटतं. हो जागृती. सर कोलॅबोरेटिंग म्हणजे? कोलॅबरेटिंगचं नॉर्मल डेफिनेशन पाहशील तर म्हणजे 2 लोक किंवा एक ग्रुप सोबत काम करणे टुवर्ड सम गोल, त्याला कोलॅबरेट करणं म्हणतात. या कॉन्टेक्स्ट मध्ये ते एक बिहेवियर आहे ज्यात तुम्ही दोघं किंवा जितकेही लोक आहे सोबत मिळून काही सोल्युशन शोधतात, ज्यांनी सगळ्यांना जे काही पाहिजे होतं ते भेटू शकतं. कळालं? यस.
येस सर. हो तेजस. सर कॉम्पिटिटिंगचं एक्झाम्पल देऊन सांगता का? कॉम्पिटिंगचं एक्झाम्पल इज सपोज तुला फोन पाहिजे किंवा भावाला, बहिणीला, मम्मीला, पप्पाला कोणाला पण फोन पाहिजे. तू म्हणतोस की नाही मलाच फोन पाहिजे, मला एक तास फोन लागणार आहे, त्यानंतर तुम्ही वापरायचं तर वापरू शकता, मी आता नाही देत. बेसिकली तुला फोन लागतोय, त्यांना फोन लागतो, हे कॉन्फ्लिक्टचं कारण आहे. पण तू समोरच्याचा विचार नाही करत आहे, तू फक्त तुझा विचार करतोय की मला फोन लागतोय तर मला फोन लागतो. कळालं? येस भैया. अजून कोणाला काही डाऊट आहे तर विचारा. दिस इज वन ऑफ द बेसिक फ्रेमवर्क की तुम्ही नॅचरल डिस्पोजिशन, की तुम्हाला नॅचरली काही लोक कम्पिटिंग असतात की स्वतःबद्दल जास्त विचार करतात, समोरच्या बद्दल एवढा नाही, काही अवॉइडिंग, त्यांना कॉन्फ्लिक्ट मध्ये पडण्याचं हेच आवडत नाही, काही कोलॅबरेटिंग की दरवेळेस सर काही कॉन्फ्लिक्ट असेल तर काही सोल्युशन शोधणार ज्यात दोघंही जिंकू शकतात. हे कोलॅबरेटिंग इज रेअर. अकॉमोडेटिंग तुम्ही काही लोक सोडून देतात की ठीक आहे तू घे, मला नको फोन आता. आणि कॉम्प्रोमाइजिंग की तू थोडा वेळ घे, मी थोडा वेळ घेतो, की दोन्ही पार्टीज पार्शली सॅटिस्फाईड असते. कळालं सगळ्यांना? डाऊट्स असेल तर विचारा. Yes, sir. Yes, sir. तर मी अजून Yes, sir. करतोय. कळालंय? हो ना यार. दादा तुम्ही अवॉइडिंगचं एक एक्झाम्पल देता का? अवॉइडिंग इज बेसिकली तुम्हाला ते भांडण करायचंच नाही आहे. सपोज आता दोघांना लागतोय फोन, तुझ्या आणि तुझ्या भावाला सपोज फोन लागतोय, पण दोघंही बोलत नाहीये की तुम्हाला तो फोन लागतोय. सपोज पप्पा असेच बसलेत फोनवर काही टाइमपास करत, तुम्हाला दोघांना फोन लागतोय, पण तुम्ही जाऊन मागतच नाहीये, कारण की तुम्हाला माहितीये की समोरच्याला पण पाहिजे, आणि म्हणजे तुला तुला माहितीये तुझ्या भावाला पाहिजे, तुझ्या भावाला माहितीये तुला पाहिजे, पण कारण की समोरच्याला तुला माहितीये की तुला पाहिजे, त्याला पाहिजे, आणि त्याला माहितीये की तुला पाहिजे, तुम्ही दोघंही फोन घेत नाही. बेसिकली कॉन्फ्लिक्ट होतच नाही. तुम्ही ठीक आहे काल. तर पुढे जाऊ. तर आपण पाहू की कधी कोणती टाईप आपण मॉडिफाय करू शकतो, की सपोज दरवेळेस आपल्याला कोलॅबरेटिंग बनायला पाहिजे नेसेसरी नाही आहे आणि पॉसिबल पण नाही आहे, तर कधी कोणतं चांगलं आहे. चुझिंग युअर स्ट्रॅटेजी. कॉम्पिटिंग वन क्विक डिसाइसिव्ह ऍक्शन इज व्हायटल. म्हणजे जेव्हा आपल्याला सपोज काही मेडिकल इमर्जन्सी आहे, तुमच्याकडे एक सोल्युशन आहे आणि तुमच्या भावाकडे काही सोल्युशन आहे. सपोज काही घरात मेडिकल इमर्जन्सी आहे, तर इन्स्टेड ऑफ बसून विचार करणे की असं करायला पाहिजे, असं केलं तर काय होईल, तर आपण दोघं, तुम्ही बोलताय की हे करायला पाहिजे, तो बोलतोय की ते करायला पाहिजे, तर ते रिझॉल्व्ह कसं होईल, ते विचार करण्याऐवजी तुम्ही म्हणता की इमर्जन्सी आहे, मला हे ऍक्शन घ्यावंच लागेल, तुम्ही लगेच अँब्युलन्स बोलत. तो म्हणतोय सपोज मेडिकल इमर्जन्सी आहे, तू म्हणतोय अँब्युलन्स बोलवू, तो म्हणतोय की गाडीत नेऊ. तर आता तुम्ही डिरेक्टली डिसाईड करता की नाही, मला इमर्जन्सी आहे, आपल्याला वेळ घालवायला नाहीये, मी डिरेक्टली अँब्युलन्स बोलवतो, आणि त्याला सांगितलं की मी अँब्युलन्स बोलवली. तर कम्पिटिंग बेसिकली तुमच्या प्रायोरिटी आहे, तुमचं प्रायोरिटी आहे की अँब्युलन्स बोलवणं, त्याचं प्रायोरिटी आहे गाडीत नेणं. पण ह्या केसमध्ये इमर्जन्सी टाइम कमी आहे, तर तुम्ही म्हणता असर्टिव्हनेस वाढायला पाहिजे, तुम्ही डिरेक्टली अँब्युलन्स बोलवता आणि कॉपरेटिव्हनेस कमी ठेवता, की ऐकून नाही घेते समोरच्याचं की त्याला का वाटतं गाडीत न्यायचंय, आपण डिरेक्टली ऍक्शन घेतो. तर इमर्जन्सी किंवा जेव्हा पण असं क्विक डिसिजनची गरज असते त्यावेळेस कम्पिटिंग चांगलं असतं, कारण की नेसेसरी असतं, चांगलं बोलण्यापेक्षा नेसेसरी असतं. आयडियल वर्ल्ड मध्ये तर आपण सगळे दरवेळेस थांबून कोलॅबरेट करून सगळं विचार करून बेस्ट डिसिजन घ्यायला पाहिजे, पण तेवढा वेळ नसतो किंवा दुसरे रिस्ट्रिक्शन असतात. तर इन सच केसेस competing personality किंवा competing behavior is good. Second is accommodating when you realize you are wrong, the issue is much more important to the other person, or preserving harmony is critical. तर जसं जर दोन लोक भांडतायत काही कारण असो, पण एक माणसासाठी किंवा एक ह्याच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे की हे गोष्ट त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे,
तर तुम्ही त्यात रिअलाइज करता की त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इवन इफ मला वेगळी गोष्ट पाहिजे, मी तरी त्याच्यासाठी सॅक्रिफाईस करतो की ठीक आहे, हे गोष्ट नको, तुला जे पाहिजे त्याच्यातून आपण पुढे जाऊ. किंवा तुम्हाला कळतं की तुम्ही ज्याच्यासाठी भांडताय ते चुकीचं आहे. इन दॅट केस ऑल्सो यू कॅन बी अकॉमोडेटिंग की ठीक आहे बा, तू 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 बरोबर आहेस, तू जाऊ शकतो पुढे, करू शकतो. तर हे रिअलाइज करणं आणि त्यावेळेस अकॉमोडेटिंग बिहेवियर यूज करणं इज गुड. थर्ड इज अवॉइडिंग when the issue is unimportant and you have no chance of winning or you need to let people cool down. Basically जेव्हा तुम्हाला वाटतं की त्या गोष्टीवर भांडणं इम्पॉर्टंट नाही आहे किंवा भांडणं किंवा त्याबद्दल बोलणं इम्पॉर्टंट नाही आहे, त्यावेळेस तुम्ही सोडू शकता. किंवा ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की लोक खूप रागात आहेत सगळे, तर त्या हायटेंड इमोशनल स्टेटमध्ये त्यावेळेस पण कॉन्फ्लिक्ट त्यावेळेस अवॉइड करू शकता. कारण की त्यावेळेस सगळे in amygdala hijacks, you are not thinking with your rational brain. So if you are not thinking with your rational brain, you are not going to make the right decision. त्यावेळेस avoiding is good. Compromising when you need a quick temporary settlement under time pressure and goals are moderately important. जेव्हा तुम्हाला काही दोन लोकांना काहीतरी करायचंय तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय. बेसिकली तुम्हाला काहीतरी सेटलमेंट पाहिजे, इवन इफ इट इज नॉट द परफेक्ट आयडियल की मला हे पाहिजे होतं तर मला हेच भेटलं, पण कारण की तुम्हाला सेटलमेंट पाहिजे, लवकर पाहिजे, तर तुम्ही दोघं थोडं थोडं गिव्ह अँड टेक करता. कॉम्प्रोमाइजिंग अँड फायनली कोलॅबरेटिंग वेन यू नीड. जेव्हा जे काही गोष्टीवर कॉन्फ्लिक्ट होत आहे, जसं सपोज तुमचे 10चे मार्क्स आहेत, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर त्याच्यावर तुम्ही टीचरशी बोलताय, सपोज इंटरनल्स बद्दल तिने अलाव केलं बोलणं जे काय, तर जिकडे इम्पॉर्टंट आहे ते टॉपिक आणि तुम्हाला बेस्ट सोल्युशन पाहिजे फॉर बोथ द पीपल, टीचरसाठी पण आणि तुमच्यासाठी पण, त्यावेळेस कोलॅबरेटिंग इम्पॉर्टंट आहे. तर both sets of concerns are too important to be compromised and the relationship is critical. बेसिकली खूप रिलेशनशिप तुमच्या आणि टीचर मधली क्रिटिकल आहे अँड दोन्ही कन्सर्न इम्पॉर्टंट आहेत, टीचरची पण आणि तुमची पण. त्या केसमध्ये तुम्हाला कोलॅबरेट करायला पाहिजे. And ideally, most of the times you should collaborate, even if you have these other options. But दरवेळेस पॉसिबल नसतं. And these are some situations where दुसरे personality types better. कळालं सगळ्यांना? Yes. Yes, sir. कोणाला काही डाउट्स आहेत तर Yes, you can sir. raise your hands, ask questions. Yes. ठीक आहे, आय गेस डाउट्स नाही आहे. ठीक आहे, बोल वेदिका, बोल. सर एकदा ते अवॉइडिंग सांगा ना. अवॉइडिंग इज बेसिकली जेव्हा तुम्हाला नाही बोलायचंय किंवा नाही भांडायचंय त्या टॉपिक बद्दल. जसं सपोज एक्झाम्पल कसं देऊ, ठीक आहे. एक्झाम्पल कसं देऊ, सपोज दोन लोकांना एकच गोष्ट पाहिजे, पण ते दोघांसाठी एवढे इम्पॉर्टंट नाही की ते त्याच्यावर भांडतील. दोघांना पेन पाहिजे, पण आता दोघांना माहितीये की त्याला पण पाहिजे, मला पण पाहिजे, आणि त्यांना वाटतं की आता भांडण्यामध्ये एवढं काही इम्पॉर्टन्स नाही, त्यावेळेस तुम्ही अवॉइड करू शकता कॉन्फ्लिक्ट. हो लावण्य? ओके सर. ठीक आहे, तर मी पुढे जातो. तर वन्स अगेन अन आईसबर्ग. तुम्हाला पहिले 2 आईसबर्ग आठवतात का? इवन दो दे आर नॉट रिलेटेड, मला फक्त पाहायचं तुम्हाला किती आठवणीत राहते. येस सर. बोलू Yes, शकतात sir. तेजस? रेज युअर हँड, मग बोला की हो अदिती. सर आईसबर्ग माहिती आहे, यासाठी हँड रेस केला. नाही, मी म्हणतोय जे आपण 2 आईसबर्ग आधी शिकलोय. हो सर, ते आठवत आहे. हा, तर सांगू शकतेस का आठवत आहे? येस सर. आईसबर्ग मध्ये ना म्हणजे नेमकं मला कन्फ्युज झाले की हा फर्स्ट वाला होता की सेकंड वाला. तर ऑर्डर काही त्यामध्ये असलं तरी चालेल.
त्यामध्ये आईसबर्गमध्ये होतं की जो आईसबर्गचा वरचा जो छोटासा भाग आहे म्हणजे 10%च आपण लोकांना समजू शकतो आणि जे 90% आहे ते आपण लोकांना म्हणजे त्यांचे जे इंटरनल जो पण स्वभाव असेल तो आपण जाणून नाही घेऊ शकत. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे जो की जो की जो की म्हणजे रागात आहे. तर आपण त्याला बस बघतोय की तो रागात आहे म्हणजे त्याचं आपल्याला बाहेरून दिसतं की तो रागात आहे म्हणजे तो 10% आपल्याला समजते आणि ते 90% आपल्याला समजत नाहीये की तो कशामुळे तो जो व्यक्ती आहे ते कशामुळे रागात आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे, ते बरोबर आहे की चुकीचं आहे. तर आपण असं नाही की आपण समजूच नाही शकत. इट इज आवर गोल की आपण समजून घ्यायचं. जे काही अंडरलाईन वॉटरच्या खाली आहे, की तो का रागात आहे हा आपल्याला समजायचा प्रयत्न करायचा. लावण्य? येस भैया, येस सांगायचं होतं. आणि जे दुसरा आइसबर्ग होता त्यामध्ये कम्युनिकेशनच होतं, वर्ड आणि टोन लँग्वेज. म्हणजे जे 7% जे वरचा भाग आहे तो 7% जो आपल्याला दिसतो आणि जो खालचा भाग आहे जो 93% म्हणजे नाही दिसत. नाही दिसत असं नाही, पण सपोज इट इज समथिंग यू हॅव टू नोटीस. जसं सपोज तुम्ही मेसेज टेक्स्ट करताय एक दुसऱ्याला त्यावेळेस नाही दिसत. इट इज बेसिकली वर्ड्स फक्त 7% आहे जे तुम्हाला क्लिअरली डिरेक्टली ऐकू येत आहे, पण आपल्याला बाकी गोष्टींना पण इम्पॉर्टन्स द्यायचं. आइसबर्ग म्हणजे खालच्या गोष्टींना पण इम्पॉर्टन्स द्यायचं. जनरली काय होतं फक्त वरच्या गोष्टींना आपण इम्पॉर्टन्स देतो. जसं फर्स्ट आइसबर्ग मध्ये पण आपण पाहू तर तो रागात आहे, आपण तेवढ्यालाच इम्पॉर्टन्स दिलं तर प्रॉब्लेम. तो रागात काय हे पण पाहण्याची गरज आहे. सेम तुम्ही फक्त ते काय बोलताय ते ऐकते नाही, तुम्ही कसं त्यांचं टोन कसं आहे, ते कसं बॉडी लँग्वेज कसं आहे ते सगळं पाहणं हे इम्पॉर्टंट. आता हे थर्ड आइसबर्ग आहे. येस सर. तसंच म्हणजे जर एखादा रागात असेल पण त्याची जी बॉडी म्हणजे जे टोन त्याचा आवाज वेगळा असेल आणि त्याची जी लँग्वेज आहे तो एकदम ओरडून बोलत असेल तर आपण समजून घ्यायचं. आणि तो जर पाय आपटत असेल, काही सिग्नल भेटत असेल तर आपण समजून घ्यायचं की तो रागात आहे पण तो खोटं बोलतोय की मी चांगलं आहे. तर आता आपण हे थर्ड आइसबर्ग पाहू की दोन टाईपच्या स्टेटमेंट्स असतात. एक असतात पोझिशन आणि एक इंटरेस्ट. पोझिशन असतात व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे. जसं एक एक्झाम्पल पाहाल तर दोन दोन बहिणी आहेत, त्यांना एक ऑरेंज पाहिजे. ते पोझिशन आहे की मला ऑरेंज पाहिजे, दोघींना ऑरेंज पाहिजे. अ स्टेटेड फर्म डिमांड व्हॉट यू वॉन्ट. आणि सेकंड असतं इंटरेस्ट की तुम्हाला ती गोष्ट का पाहिजे. जर अंडरलाईंग नीड, फिअर और मोटिवेशन. वन सिस्टर वॉन्ट्स द पील फॉर द केक. जो ऑरेंजचा पील असतो ते केक बनवायला पाहिजे. द अदर्स वॉन्ट्स द ज्यूस बिकॉज शी इज थर्स्टी. दुसरीला ज्यूस पाहिजे कारण की तिला प्यास लागते, वॉटेवर तिला ते ऍक्च्युअल ऑरेंज खायचंय आणि दुसरीला पीलच पाहिजे. पण दोघांचं डिमांड काय, पोझिशन काय की दे वॉन्ट द होल ऑरेंज. तर इकडे कॉन्फ्लिक्ट राईज होणार की मला ऑरेंज पाहिजे, तुला ऑरेंज पाहिजे. तर आपलं काम काय आहे, जे आपल्याला नॉर्मली फक्त पोझिशन दिसतं, बोलताना पण आपण पोझिशन बोलतो. तर फक्त डिरेक्टली आपल्याला बोलतो आपल्याला काय पाहिजे, पण आपल्याला इंटरेस्ट पाहिजे की आपल्याला का पाहिजे ती गोष्ट, ते आपली नीड काय आहे, आपण आपली भीती किंवा मोटिवेशन काय ती गोष्टीचे मागे. फोकसिंग ऑन द पोझिशन्स लीड टू इम्पास. म्हणजे आता दोघींना ऑरेंज पाहिजे, इम्पास म्हणजे की काही सोल्युशन निघत नाही. दोघींना ऑरेंज पाहिजे पण दोघींना ऑरेंज नाही भेटू शकत कारण की एकच ऑरेंज. तर बट फोकसिंग ऑन अंडरलाईंग इंटरेस्ट क्रिएट्स रूम फॉर विन विन सोल्युशन्स दॅट सॅटिस्फाय बोथ पार्टीज ट्रू नीड्स. आता गरज काय, हिला केक बनवायचा आहे आणि दुसरीला ऑरेंज ज्यूस बनवून प्यायचं. तर आपण जर ओरिजिनल नीडवर पाहिलं तर दोघांचे नीड सॅटिस्फाय होऊ शकतात. एक पील घेईल, बाकीचा ऑरेंज दुसरी बहीण घेईल. पण जर आपण फक्त पोझिशनवर पाहिलं की बोथ सिस्टर वॉन्ट द होल ऑरेंज तर सोल्युशन भेटणार नाही आपल्याला. तर डोंट जस्ट आर्ग्यू अबाउट द टिप ऑफ द आइसबर्ग, इन्व्हेस्टिगेट व्हॉट्स बिलो. सिमिलरली जसं आपण आतापर्यंत पाहत आलोय की आपण फक्त वरचं पाहणं चांगलं नाहीये, आपल्याला पूर्ण पिक्चर घ्यायला पाहिजे की पोझिशन काय आहे त्यांची ते तर डायरेक्टली स्टेटेड आहे, ते क्लिअरली दिसतं, पण त्याच्या मागचे इंटरेस्ट पण काय. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? काय डाऊट्स आहे तर विचार. इवन दो आय डोंट थिंक असेल सोपं आहे.
ओके, लेट्स गो अहेड देन. तर हा ठीक आहे, कळलं आहे ते. तर हे आइसबर्ग आपल्याला इम्पॉर्टंट आठवणीत ठेवणं की आपल्याला दरवेळेस पोझिशन आणि इंटरेस्ट डिफरन्शिएट करायचे, तर आपल्याला इंटरेस्ट नोटीस करायचा प्रयत्न करायचा टू बिल्ड सोल्युशन. तर आपण पाहू की डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन ऍक्च्युली करायचे कसे. मोस्टली काय होतं, आपण आता एवढं पाहिलं की हे पोझिशन आणि इंटरेस्ट नोटीस करणे, आपले टाइप्स ऑफ बिहेवियर्स इन कॉन्फ्लिक्ट, पण ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट कसं करायचं ते असतं द आर्ट ऑफ डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन, किंवा कसं करायचं ते ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मिंग अ डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन इन टू अ लर्निंग कॉन्व्हर्सेशन. तर स्टार्ट विथ द थर्ड स्टोरी. हे आपल्याला सांगतं की आपण थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह मधून पाहायचं, की तिसरा जर आपला कॉन्फ्लिक्ट पाहत असेल, इम्पार्शियल तिसरा माणूस, तर आपला कॉन्फ्लिक्ट मध्ये त्याला काय दिसेल, फोकसिंग ऑन द डिफरन्स बिटवीन युअर स्टोरीज, नॉट हु इज राईट, पण डिफरन्स काय. तर नॉर्मली काय होतं, जर आपण दोघं कॉन्फ्लिक्ट मध्ये असू तर आपल्याला वाटेल आपण बरोबर आहे, त्याला वाटेल तो बरोबर आहे, आणि आपण असं बाहेरून पाहत नाही की ऍक्च्युली बरोबर कोण आहे, किंवा ऍक्च्युली खरं कोण बोलतंय, की ऍक्च्युली काय करू शकतो. तर इन्स्टेड ऑफ सीइंग फ्रॉम दॅट फर्स्ट पर्सन, आपण तिसऱ्या पर्स्पेक्टिव्हने पाहू शकतो की ऍक्च्युली ह्यानी हे बरोबर सांगितलं, तिने ते बरोबर सांगितलं, आपण असं असं करून हे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करू शकतो. तर फर्स्ट स्टेप आहे की स्टार्ट विथ द थर्ड स्टोरी. सेकंड इज लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिस्पॉन्ड. आता तुम्ही जर कधी नोटीस केलं, भांडताना किंवा असे डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन जेव्हा होत असतील, त्यावेळेस तुम्ही नोटीस कराल कॉन्फ्लिक्ट मध्ये की तुम्ही अंडरस्टँड करायला ऐकत नसता समोरच्याला, की समोरच्याला असं असं वाटतंय. तुम्ही फक्त रिस्पॉन्ड करायला, की सपोज समोरच्याला असं वाटतंय तर मी ह्याच्यावर हे बोलू शकते, हे बोलायला ऐकत असतं. तर आपला गोल काय आहे की आपण त्याच्यासाठी नाही ऐकायचं, आपण समोरच्याला समजून घ्यायचं. एम्पॅथी, दोन टाईपचे, कॉग्निटिव्ह आणि हे इमोशनल एम्पॅथी. तर आपल्याला समोरच्याला समजून घ्यायचंय, त्याच्यासाठी ऐकायचं आपल्याला गोष्टी. Genuinely listen with a curious mindset. Paraphrase what you hear to show you understand. बेसिकली जे काही समोरचं बोलतंय ते स्वतःच्या शब्दात टाकून सांगा, की त्याला दाखवायला की हा मला समजतंय तू काय म्हणते. फक्त तेवढं पण केलं तरी समोरचं शांत होईल. किंवा इट इज अ टूल फॉर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. पीपल वॉन्ट बी रेडी फॉर चेंज अंटिल दे फील अंडरस्टूड. अनलेस त्यांना वाटेल की तुम्हाला त्यांची साईड कळाली, तर ते का ऐकतील तुमचे सजेशन, की तुम्ही सपोज कॉम्प्रोमाइजर जाताय, तर ते का ऐकतील तुमचे सजेशन जोपर्यंत त्यांना नाही वाटत की तुम्हाला त्यांची साईड ऍक्च्युली समजते, त्यांचे कन्सर्न ऍक्च्युअली समजते. तर फोकस ऑन कॉन्ट्रीब्युशन, नॉट ब्लेम. शिफ्ट फ्रॉम हुज फॉल्ट दिस इज टू हाऊ डिड वी कॉन्ट्रीब्यूट टू दिस सिच्युएशन. बेसिकली समोरच्याला ब्लेम नका करू की तुझी चुकी आहे, तुझी चुकी आहे, तुझी चुकी आहे. त्याच्याऐवजी आपण दोघांनी काय केलं की आपण आता या कॉन्फ्लिक्ट मध्ये आहोत, की असं काय होतंय ज्यामुळे आपण या कॉन्फ्लिक्ट मध्ये आहोत. तर हे काही टिप्स आहेत किंवा हे काही टूल्स आहेत ज्याच्यासोबत तुम्ही कॉन्फ्लिक्ट मध्ये विचार करून बोलू शकता, विचार करून ऐकू शकता आणि एक सोल्युशन कडे पोहोचू शकता. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? काही डाऊट्स आहेत? हो लावण्य. सर फर्स्ट वाला स्टार्ट विथ द थर्ड स्टोरी. बेसिकली हे नाव एवढं नको, ह्याच्यावर नको फोकस करू, फक्त गोष्ट ऍक्च्युअल कंटेंटवर फोकस कर. की सपोज मी आणि तू भांडतोय, तर आपण आपल्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू पाहतोय की सपोज मी होमवर्क नाही केला, सपोज तू होमवर्क नाही केला कारण की तुझं काहीतरी काम होतं, आणि सपोज त्याच्यामुळे मी तुझ्यावर थोडं रागवलंय कारण की मी होमवर्क दिलता आणि तू होमवर्क नाही केलं. तर त्या सिच्युएशन मध्ये तुला वाटेल की माझं काम होतं, मी कसंच करणार होतं, पण मला वाटेल मी त्याला आधीच दिलतं. तर इन्स्टेड ऑफ हे जे मला माझ्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू पाहण्यामुळे आणि तुला तुझ्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू पाहण्यामुळे वाटतंय, त्याच्या ऐवजी आपण असं थर्ड पर्सन थ्रू पाहायचं. सपोज आता कोणतरी इम्पार्शियल, तुझी आई, ज्याला माहिती आहे की तुला होमवर्क पण दिलता आणि तुला हे पण भेटलं होतं, काय तुझं काहीतरी काम होतं, तर तुम्ही त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू पाहायचं की हा ठीक आहे, मला काम होतं पण मी अर्धा होमवर्क करू शकले असते, आणि मी पण पाहायचा प्रयत्न करायला पाहिजे की हा तिला काम होतं, तिने थोडंफार केलं पाहिजे होतं, पण ठीक आहे तिला काम होतं, तिने नाही केलं.
तर हे थर्ड पर्सन म्हणजे बाहेरून पाहायचं इम्पार्शली, त्याला असतं स्टार्ट द थर्ड स्टेप. कळालं येस सर. स्वप्नाली? सर सेकंड वाला लिसन अँड अंडरस्टँड नॉट रिस्पॉन्स. तर बेसिकली त्याचं मिनिंग हे आहे की तुम्ही समोरच्याला समजून घ्यायला ऐका, नॉट की तुम्ही तिला परत उत्तर द्यायला किंवा त्याला परत उत्तर द्यायला. कारण की जनरली काय होतं, जर तुम्ही कधी रागात असाल किंवा जेव्हा तुम्ही दोघं काही कॉन्फ्लिक्ट मध्ये असाल, त्यावेळेस असं होतं की तुम्हाला स्वतःला बरोबर प्रूफ काढायचंय, तर तुम्ही ऐकणार, समजून घ्यायला नाही, फक्त समोरच्याला परत उत्तर द्यायला की मी बरोबर कसं. त्याच्यासाठी नाही करायचं आपल्याला, आपल्याला करायचंय समजून घ्यायला. कारण की जेव्हा तुम्ही समजाल समोरच्याला, त्यावेळेस तुम्ही त्याला कन्वे करू शकता. म्हणजे फक्त सपोज तिने बोललं की मला काम होतं, तर तुम्ही परत बोलला ओके ठीक आहे, तुला काम होतं का. मग तिला वाटेल की हा त्याला थोडं थोडं समजतंय, आणि मग त्यानंतर तुम्ही काही सजेस्ट करू शकता की कॉम्प्रोमाइज करू शकता किंवा कोलॅबरेट करू शकता, जे काही असो. तर समजून घ्यायला ऐका, नॉट की फक्त उत्तर द्यायला ऐका. कळालं? ओके, तर सगळ्यांना कळालं ना आता? लेट्स गो अहेड. तर हे आहे कम्युनिकेटिंग फ्रॉम द अडल्ट. हे पण एक फ्रेमवर्क आहे की तुमच्या आतमध्ये जनरली 3 स्टेट असतात: द पॅरेंट इगो स्टेट, चाइल्ड इगो स्टेट अँड द अडल्ट इगो स्टेट. हे 3 इगो स्टेट असतात. पॅरेंट इगो स्टेट हे हे जे म्हणजे ऍट्रिब्यूट्स हे आहेत की ते क्रिटिकल असतात, की तुम्हाला हे करायलाच पाहिजे. जसं तुमचे आई वडील तुमच्याकडे असतील की तुम्हाला हे करायला पाहिजे, ते तुमचं एवढं कन्सिडर नाही करणार, ते क्रिटिकल असणार. यू मस्ट, तुम्हाला हे करायलाच पाहिजे. आणि नर्चरिंग, की काळजी घेणार आहे, ऑलवेज वेअर अ कोट वेन देर इज कोल्ड, तर थंडी असते तर ब्लँकेट घ्या, असं विचार करणारे. पण इट्स बेसिकली पॅरेंट्स आहेत, आई वडिलांसारखे तुमच्या, त्याला म्हणतात पॅरेंट इगो स्टेट. हे सगळ्यांमध्ये असतं, पण असं नाही की तुमच्या आई वडिलांमध्येच पॅरेंट इगो स्टेट आहे. हे सगळ्यांमध्ये हे 3 इगो स्टेट आहे. असं एक ह्यांनी, काय नाव होतं त्यांचं, नाव नाही आठवणे, त्यांनी डिसायफर केलं. तर त्यानंतर होतं एक चाइल्ड इगो स्टेट, अडॅप्टेड, कम्प्लायंट और रेबेलियस, इट्स नॉट फेअर. जसं तुम्ही छोटे मुलं असताल तर डिरेक्टली बोलाल की हे चुकीचं आहे किंवा हे डिरेक्टली ऐकणार नाही, स्वतःचे व्ह्यूज पुढे टाकणार. त्याला म्हणतात बेसिकली, हा तेच. आणि फ्री, आय वॉन्ट, इट्स नॉट फेअर, आय वॉन्ट. दिस फिगर कॅरीज इमोशन्स अँड हॅबिट्स फ्रॉम चाइल्डहुड. तुमच्या चाइल्ड लाईक जे टेंडन्सीज असतात ते तुमच्या चाइल्ड इगो स्टेटमध्ये येतात. बिलीव्ह अब्झॉर्ब फ्रॉम अथॉरिटी फिगर्स, बेसिकली ज्या लोक तुमच्या आई वडिलातून तुम्ही जे काही ऑब्झर्व करतात ते तुमच्या पॅरेंट इगो स्टेट मध्ये जातात. आणि फायनली असतं द अडल्ट इगो स्टेट, रॅशनल, ऑब्जेक्टिव्ह, प्रॉब्लेम सॉल्विंग सेल्फ. बेसिकली तुमचं रॅशनल थिंकिंग जेव्हा किक इन होतं, जेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, बेसिकली जेव्हा तुम्ही कामावर असाल त्यावेळेस तुमचं जे माइंडसेट असेल ते असतं तुमचं अडल्ट इगो स्टेट. इट लिसन्स, गॅदर्स फॅक्ट्स अँड मेक्स बॅलन्स डिसिजन बेस्ड ऑन द प्रेझेंट मोमेंट. फॅक्ट्स गॅदर करतं, डिसिजन, बॅलन्स डिसिजन देतं, आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यासोबत डिसिजन देतात. लेट्स फिगर दिस आउट. तर जेव्हा पण तुम्ही कॉन्फ्लिक्ट मध्ये असाल त्यावेळेस तुम्ही जनरली ह्या 2 इगो स्टेट मध्ये जायच्या टेंडन्सी मध्ये असता. पॅरेंट इगो स्टेट, बेसिकली तुम्हाला काहीतरी बरोबर वाटतं आणि तुम्ही क्रिटिकल असता की तुम्हाला हे करावंच लागेल, किंवा तुम्ही चाइल्डिश असेल की नाही मला हे पाहिजेलच पाहिजेलच पाहिजे. In conflict, your goal is to stay in your adult state and invite other person into theirs. Basically, तुम्ही दोघं पॅरेंट आणि चाइल्ड इगो स्टेटच्या ऐवजी अडल्ट इगो स्टेट मध्ये जायचा प्रयत्न करायचा असतो, जिकडे तुम्ही रॅशनल असाल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे विचार करत असाल. द अडल्ट इज द हिरो ऑफ द कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, सिकिंग सोल्युशन्स, नॉट ब्लेम. बेसिकली ब्लेम नाही करायचं, जसं आपण आधी पण पाहिलं, आणि आपण सोल्युशन कडे प्रयत्न करायचा, सोल्युशन कडे नेण्याचं. आणि त्यासाठी आपल्या माइंडमध्ये हे 3 इगो स्टेट असतात. आपल्याला गोल आहे अडल्ट इगो स्टेट कडे ट्रेंड. कळालं सगळ्यांना? हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, इट्स जस्ट अ थिअरी. हे 3 इगो स्टेट असतात.
आणि आपल्याला अडल्ट इगो स्टेट आणायचं. ठीक आहे. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहू, केस स्टडीज. तर सपोज हा सिनारिओ आहे. A friend wants to work with you in class, but you remember they didn't do their fair share of the work last time. Suppose काही प्रोजेक्ट आहे, 2 लोकांचा प्रोजेक्ट. तर तुमच्या मित्राला तुमच्यासोबत काम करायचं आहे, पण तुम्हाला आठवतं की त्यांनी त्यांचं फेअर शेअर म्हणजे त्यांचं काम मागच्या वेळेस नीट नव्हतं केलं. ते काम तुमच्या बाजूला बसतात, एक्सपेक्टिंग की तुम्ही आज पण सोबत काम करा. तर तुम्ही काय करणार? आता पहिले कारण की मागच्याच त्यांनी काम नव्हतं केलं आणि त्यामुळे सपोज तुम्हाला कमी मार्क्स भेटले किंवा कमी ग्रेड भेटली, तर त्यामुळे तुम्हाला राग येतो. सपोज स्टॉप द हायजॅक. इनिशियल रिॲक्शन इज अँगर. सपोज तुम्हाला राग येतो किंवा तुम्हाला कन्फ्रंट नाही करायचं, अवॉइड करायचं, तर पहिले हायजॅक्स थांबवा. की मला सपोज राग येतोय, तर मला राग नाही यायला पाहिजे, त्यासाठी ते 4 स्टेप सांगितलेले. नोटीस करणे, मग ब्रीदिंग स्लो डाऊन करणे, इमोशन नेम करणे, आणि मग त्यानंतर फायनली जर त्याच्यानंतरही नाही जमलं तर स्टेप आउट करणे. तर पहिले हायजॅक स्टॉप करा. त्यानंतर इंटरेस्ट आयडेंटिफाय करा. आपण पोझिशन इंटरेस्ट पाहिलं. इंटरेस्ट कसं आयडेंटिफाय करणार? तुमचं पोझिशन आहे की आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ यू, कारण की मागच्या वेळेस त्यांनी काम नव्हतं, त्यामुळे तुम्हाला नाही काम करायचं त्यासोबत. पण तुमचा इंटरेस्ट काय आहे? की तुम्हाला एक चांगला पार्टनर पाहिजे, कारण की तुम्हाला चांगले मार्क्स या चांगला ग्रेड भेटेल. हे तुमची ऍक्च्युअल नेसेसिटी आहे, ऍक्च्युअल वॉन्ट. त्यांचा इंटरेस्ट काय आहे? की आय वॉन्ट टू वर्क विथ अ स्मार्ट फ्रेंड टू मेक द प्रोजेक्ट इझियर. मला एक छान मित्र पाहिजे, त्यासोबत मी काम करेल, ताकी मला कमी काम करावं लागेल किंवा मला सोपं पडेल थोडं. त्यांचा इंटरेस्ट आहे आणि दॅट पोझिशन इज दॅट दे वॉन्ट टू वर्क विथ. तर आपण हे इंटरेस्ट आयडेंटिफाय करायचे पहिले. इंटरेस्ट आयडेंटिफाय केल्यावर कोलॅबोरेशन इज द आयडियल अप्रोच टू असर्ट युअर नीड वाईल प्रिझर्विंग द फ्रेंडशिप. बेसिकली तुम्हाला सांगावं लागेल की मला माहिती आहे की तुला सपोज प्रोजेक्ट सोपं करायचंय स्वतःसाठी, त्यामुळे सोबत काम करायचंय तुला, ते ठीक आहे, पण आपल्याला सोबत काम करावं लागेल. इट विल ऍक्च्युअली हॅव टू कोलॅबरेट. आपल्याला प्रॉपरली हे करावं लागेल. दोघांना आपलं जे काही काम आपण डेलिगेट करू ते करावं लागेल. तर कोलॅबोरेशन इज द आयडियल अप्रोच टू असर्ट युअर नीड वाईल प्रिझर्विंग द फ्रेंडशिप. दोघांचे नीड नोटीस करणे आणि मग त्याच्यावर कोलॅबरेट करणे. आणि मग त्याच्यानंतर यूज द अडल्ट स्टेट टू कम्युनिकेट. जसं आधी आपण पाहिलं, आय एन्जॉय वर्किंग. इकडे एक्झाम्पल दिलंय, तुम्ही काय बोलू शकता. I enjoy working with you, but in our last project, I felt I ended up doing most of the work. If we team up this time, can we first agree to how we split the task fairly from the start? Basically, मला त्यासोबत काम करायला आवडतं, आपण मित्र आहोत, पण मागच्या प्रोजेक्टमध्ये सगळं काम मला वाटतं की मेजॉरिटी ऑफ द काम मीच केलंय. तर जर आपण ह्यावेळेस सोबत काम करणार असू, तर आपण आधीच ठरवू की आपण टास्क कसं स्प्लिट करू शकतो आणि आपण ते टास्क चांगल्या प्रमाणे कम्प्लीट करू बाय द डेडलाईन ऑर वॉटर. That this is basically how you can use everything we have learned today in a case study. की पहिले तुम्ही हायजॅक नोटीस करा, थांबा, त्यानंतर इन्व्हेस्टिगेट, हे नंतर येईल. त्यानंतर पहिले पोझिशन अँड इंटरेस्ट डिस्टिंग्विश करा की पोझिशन माझी काय, माझी इंटरेस्ट काय, त्याची पोझिशन काय, त्याची इंटरेस्ट काय. त्यानंतर चूज करा की तुम्हाला कसं हँडल करायचं. आय विन यू लूज. तुम्ही असं पण करू शकता की नाही, मला तुझ्यासोबत काम नाही करायचं यावेळेस कारण की तू काम नाही. बट देन त्यात तुमचं कन्सिडरेशन येईल की तुम्ही मित्र आहात, तर तुम्हाला मित्र राहायचं असेल तर ती चांगली गोष्ट नाही आहे. त्या किंवा अवॉइड करू शकता की ठीक आहे बाबा, त्यांनी नाही केलं मागच्या वेळेस, पण मला नाही भांडायचं याच्यावर, कारण की मला खूप चांगला मित्र आहे हा, एक गोष्टीवर मला नाही सोडायचं. कॉम्प्रोमाइज, की त्या सिच्युएशन मध्ये कॉम्प्रोमाइज ॲज सच नाही आहे. अकॉमोडेटिंग, की ठीक आहे आपण काम करू आणि मागच्या सारखंच मेजॉरिटी ऑफ द काम तुम्हाला करावं लागेल, कारण की तुम्हाला वाटतं की तुमचं फ्रेंडशिप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट आहे तर कोलॅबरेटिंग मध्ये की आपण काम करू, पण जसं त्यांनी एक्झाम्पल दिलंय सोबत काम करू. आणि फायनली हे की आपण हे नॉट नेसेसरी हे की आपण रॅशनली विचार करू की आपण कसं फ्रेम करायचं आणि आपल्या अडल्ट इगो स्टेटने रिस्पॉन्ड करू. कळालं सगळ्यांना? डाऊट असेल तर विचारू शकतो. कळालं? ओके. तर आपण हे एक्झाम्पल पाहू परत, जर तुम्हाला आठवण येत असेल.
Alia and Meher are arguing over a toy car. They both want to play with it at the same time. Which method involves both Alia and Meher getting a chance to play the toy? आणि 4 ऑप्शन दिले. हे त्यांचे सॅम्पल क्वेश्चन्स वगैरे, म्हणून मी हे परत येते. तर पहिला ऑप्शन आहे डॉमिनेशन. ते कोणत्या पार्ट मध्ये येईल? डॉमिनेशन कम्पिटिंग टाईप येईल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन मध्ये. मी जिंकणार, तुम्ही हारणार. एक माणूस जिंकणार, दुसरा माणूस हारणार. दुसरं आहे विड्रॉल, की दोघेही नका खेळू, जाऊ द्या, सोडून द्या. ते येतं अवॉइडिंग पर्सनॅलिटी टाईप मध्ये. थर्ड आहे कॉम्प्रोमाइज, जे कॉम्प्रोमाइजिंग पर्सनॅलिटी टाईप मध्ये. आणि फोर्थ आहे अवॉइडन्स, जे सेम अवॉइडिंगच झालं. तर या सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता आणि तुम्हाला काही इफेक्टिव्ह जसं इकडे आपण 4 पाहिले की आपल्याला कोणतं कधी करायला पाहिजे. आता अवॉइड करायची तर गरज नाहीये त्या सिच्युएशन मध्ये. अकॉमोडेट डॉमिनेट करायची पण गरज नाहीये, कारण की काही इमर्जन्सी नाहीये, काही इमिजिएट डिसिजनची गरज नाहीये. तर तुम्ही इकडे कॉम्प्रोमाइज किंवा कोलॅबरेट करू शकता. जर करू शकता तर करायला पाहिजे. तर ऑप्शन पाहू आपण. इकडे कॉम्प्रोमाइजचा ऑप्शन आहे, तर तुम्ही कॉम्प्रोमाइज चूज करू शकता की थोडा वेळ तू खेळ, थोडा वेळ मी खेळेल. तर त्यामुळे दिस क्वेश्चन टेस्ट युअर नॉलेज ऑफ द कॉन्फ्लिक्ट मॉडेल्स. डॉमिनेशन इज अनदर टर्म फॉर competing. Only one child wins. Withdrawal and avoidance are both forms of avoiding. Nobody plays. The conflict is not solved. Compromise is the only option where both parties partially satisfy their needs by taking turns and get a chance to play. Basically, compromise is the best solution यामध्ये. सोशल इंटेलिजन्स एक गोष्ट आहे की टेक्निकली जर तुम्ही अवॉइड केलं, दोघांनाही खेळून नाही दिलं, तर चुकीचं असं तर नाही, पण आपल्याला बेस्ट सोल्युशन शोधायचं आणि आन्सर पण ते बेस्ट सोल्युशन देणार आहे. तर आपल्याला दर केस असं पाहायचंय की आता जसे आपण इकडे थोडे गाईडलाईन्स पाहिले की कोणतं टाईप कधी यूज करायला पाहिजे. तर त्याच्या अकॉर्डिंग जर आपण काम केलं टू गो फॉर द बेस्ट सोल्युशन, तर आपल्याला करेक्ट आन्सर भेटेल. तर सोशल इंटेलिजन्स मध्ये छोट्या छोट्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देणे पण इम्पॉर्टंट आहे. मग फायनली हा पण प्रश्न त्यांचा सॅम्पल. ट्रस्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी सक्सेसफुल कोलॅबोरेशन इन एनी टीम एन्व्हायरमेंट. ट्रस्ट एनेबल्स इंडिव्हिज्युअल्स टू वर्क इंडिपेंडेंटली विदाउट रिलाइंग ऑन ईच अदर. ठीक आहे, हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, इट इज फाईन. तर आपण एकदा रिकॅप करू. The hijack pause. Recognize your emotional reaction and use the 6-second pause before you act. The strategy map. त्यानंतर पहिले आइसबर्ग. द आइसबर्ग लेन्स. तुम्ही पहा तुमचे पोझिशन काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय, समोरच्याचं पोझिशन काय, समोरच्याचं इंटरेस्ट काय, मोटिवेशन काय, हे पाहायचं. सेकंड स्टेप. थर्ड स्टेप स्ट्रॅटेजी, की आपण हे पाहिलं इंटरेस्ट काय, आपण कसं डील करू शकतो याच्यासोबत, आपण कसं सोल्युशन आणू शकतो यात. 5 टाईप पैकी कोणते टाईप ह्या सिच्युएशन मध्ये यूज करणं अप्रोप्रिएट आहे. आणि फायनली अडल्ट कम्युनिकेटर. अडल्ट इगो स्टेट मध्ये बोला, की रॅशनली बोला, रागात नका बोलू, चाइल्ड लाईक पण नाही, पॅरेंट लाईक पण नाही, अँड यू विल गेट अ सोल्युशन. तर अगेन दॅट्स इट फॉर दिस क्लास. डाऊट्स जे काही असतील मी घेईन 15 मिनिटं, त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. हरिओम काय एकदा डाऊट्स घेऊ, मग मी परत जे काही तुझं सुटलंय ते कव्हर करतो. ठीक आहे हरिओम? तर यू गाइज कॅन स्टार्ट आस्किंग एनी डाऊट्स दॅट यू हॅव. कोणाला काहीच डाऊट्स नाही? बोला अवन्या. एक सेकंड. भैया अडल्ट स्टेट वाला ते एकदा रिपीट करा. अडल्ट स्टेट म्हणजे बेसिकली एक जे रिसर्चर होता त्यांनी काय केलं, त्यांनी नोटीस केलं की तुमचे जे इगो आहे माइंड मध्ये, इगो ते 3 स्टेट्स मध्ये डिवाइडेड असतं. एक असतं अडल्ट इगो स्टेट, एक असतं चाइल्ड इगो स्टेट आणि एक असतं पॅरेंट इगो स्टेट. तर पॅरेंट इगो स्टेट काय आहे, ते तुमच्या पॅरेंट्स थ्रू तुम्ही जे काही ऑब्झर्व केलंय आणि त्यांच्यासारखं नेचर तर तुम्ही पाहिला, तर तुम्ही काही गोष्ट पॅरेंट सारखे करता, तर ते तुमच्या पॅरेंट इगो स्टेट मध्ये येतं. सपोज तुझे वडील दरवेळेस काही भांडण झालं तर एकदम
रागात उठतात आणि ते अमिगडाला हायजॅक नाही पॉज करू शकत, तर तुम्हाला पण त्याची सवय लागू शकते. तर ते अडल्ट इगो स्टेटमध्ये. चाइल्ड लाईक की तुम्ही जेव्हा छोटे होते त्यावेळेस तुम्हाला सवय लागते की मला जी गोष्ट पाहिजे ती मला भेटते, जर मी असं असं केलं तर तुम्ही दरवेळेस तसं तसं करता कॉन्फ्लिक्टमध्ये. तर ते करणं ते तुमचं चाइल्ड इगो स्टेटमध्ये. आणि फायनली अडल्ट इगो स्टेट हे आहे की तुम्ही प्रॉपरली मॅनेज करताय दोन्ही. असं नाही की तुम्ही कसं रॅशनली विचार करून, लॉजिकली विचार करून तुम्ही फायनल डिसिजन घेताय, नॉट जस्ट रागात बोलणे. तर अडल्ट इगो स्टेट आहे, तर आपल्याला कम्युनिकेशन अडल्ट इगो स्टेट थ्रू करायचं. कळलं? येस भैया. अजून बोलू शकते अदिती? येस सर. सर अ टूल फॉर एव्हरी केस, चुझिंग युअर स्ट्रॅटेजी अशी काहीतरी एक स्लाइड होती, ती एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. एक सेकंड, मला पाहिलं. ठीक आहे, दाखवतो एक सेकंड. त्यात बेसिकली हे दिलंय की तुम्ही कोणत्या यात कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणती स्ट्रॅटेजी चूज करू शकता कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायची. तर बेसिकली हे सांगतं कम्पिटिंग कधी यूज करायला पाहिजे, ज्यावेळेस तुम्हाला इमिजिएट डिसिजन पाहिजे, इमिजिएट सोल्युशन पाहिजे. जसं काही मेडिकल इमर्जन्सीचा एक्झाम्पल देतो आम्ही, की जर तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी आहे, एक्सक्यूज, तर त्यावेळेस तुम्ही जास्त विचार नाही करू करू शकत ना, की माझ्या भावाला गाडीत न्यायचं, मला ॲम्ब्युलन्स बोलवायची. तुम्ही डायरेक्टली ऍक्शन घ्या. तुम्ही बोला की मी ॲम्ब्युलन्स बोलवत आहे, बोलवा. कारण की त्यात तुम्ही विचार करत बसला, वेळ गेली आणि काय झालं तर सांगून. तर त्यावेळेस कम्प्युटिंग इज द बेस्ट टूल. सेकंड आहे अकॉमोडेटिंग, ज्यात तुम्ही स्वतःचं गिव्हअप करता, समोरच्याच्या कन्सर्नला जास्त इम्पॉर्टन्स देता स्वतःच्या कन्सर्नवर. हे तुम्ही कधी यूज करायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही चुकलंय, तुम्ही ह्यावेळेस चुकीचं बोलताय, तुमचं पोझिशन चुकीची आहे, तुमच्या त्याला इंटरेस्ट चुकीचा आहे, तुमची पोझिशन त्यामुळे चुकीची आहे. त्यावेळेस तुम्ही ठीक आहे, तुम्ही बरोबर आहे आणि समोरच्याचं ऐकता. तेव्हा तुम्हाला कळतं की समोरच्यासाठी ही इश्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज दोन मित्र भांडतायत, सपोज दोन मित्र आहेत, ते प्रोजेक्टवर कोलॅबरेट करतायत, मग तोच एक्झाम्पल किंवा आपण केस स्टडी वाला. पण असं एक सिच्युएशन आहे की जर ह्या प्रोजेक्टमध्ये त्याला चांगले मार्क्स नाही भेटले तर तो फेल होईल किंवा त्याला खूप वाईट ग्रेड भेटेल, फेल होईल की एक्झाम्पल. तर तुला कळतंय की हे त्यासाठी इम्पॉर्टन्स आहे, तुझ्या मित्राचं आहे, तर त्यावेळेस तू कन्सिडर करते की अकॉमोडेट करते की ठीक आहे, ह्यावेळेसाठी आपण सोबत काम करू, आणखी तुला ते इम्पॉर्टन्स कळतंय त्यासाठी काय त्या प्रोजेक्टचं. तर या दोन सिच्युएशन मध्ये अकॉमोडेटिंग इज द बेस्ट सोल्युशन. थर्ड आहे अवॉइडिंग, जेव्हा तुम्हाला एवढे इम्पॉर्टंट वाटतच नाही गोष्ट की त्याच्यावर तुम्हाला भांडायचंय. when an issue is important, when you have no chance of winning, but you need to let people cool down. ज्या लोक सपोज खूप रागात असेल त्यावेळेस पण शांत होऊन देणे, ते अवॉइडिंग मध्ये येत. फोर्थ आहे कॉम्प्रोमाइजिंग. तुम्ही कॉम्प्रोमाइज कधी करू शकता, तेव्हा तुम्हाला एक टेम्पररी लवकर सेटलमेंट पाहिजे, नॉट ॲज इमिजिएट एज कॉम्पिटिंग. पण सपोज आज दिवसाच्या एंडपर्यंत तुम्हाला काहीतरी सोल्युशन पाहिजे, आणि कारण की एवढा टाइम नाही आहे आणि थोडं प्रेशर आहे, गोल्स थोडे इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही दोघं तुमचे जे काही कन्सर्न आहे त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करता की ठीक आहे, तू थोडं हे एक्झॅक्ट गोल जो पाहिजे होता तुम्हाला तो नाही भेटत, पण दोघं थोडं थोडं कॉम्प्रोमाइज करताना डिसिजन आले, त्यावेळेस कॉम्प्रोमाइजिंग बेस्ट आहे. आणि फायनली कोलॅबरेटिंग, जर गोल खूप इम्पॉर्टंट आहे, दोघांचे कन्सर्न पण खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्हाला रिलेशनशिप मेंटेन करायचं, त्या सोबत मिळून विचार करा की आपण दोघांना जे पाहिजे ते सोबत कसं अटेन करू, ते असतं कोलॅबरेट. तर तेच आहे की आपण कोणतं कधी यूज करायला पाहिजे. दरवेळेस दर गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता तू म्हणशील की त्यापैकी कोलॅबरेटिंग बेस्ट आहे, पण सपोज मेडिकल इमर्जन्सी मध्ये आता तुम्ही दोघं बसून बोलत बसणार आहे की मला गाडीत न्यायचंय आणि तुला ॲम्ब्युलन्स बोलवायची आहे, तेवढा टाइम असतो. तो अकॉर्डिंग टू सिच्युएशन यू हॅव टू चूज आपली पर्सनॅलिटी किंवा बिहेवियर कसं चेंज करायचं. कळलं? ओके, अजून कोणाला डाऊट होता ना? हा, जागृती.
सर जे फर्स्ट वाला होतं ना मला तेच नाही कळालं. कोणतं फर्स्ट वाला? अमिगडाला हायजॅक. कॉम्पिटेटिव्ह. बेसिकली सपोज आता एक्झाम्पल पहा ना, तुम्हाला इमिजिएट डिसिजन पाहिजे. आता सपोज तुझ्या मम्मीचं काहीतरी इमर्जन्सी आली, ती बेहोश होऊन पडली सपोज घरात. आता तुला बोलवायची ॲम्ब्युलन्स, तुझ्या भावाला बहिणीला गाडीत न्यायचंय. आता तुम्ही कॉन्फ्लिक्ट आहे, कारण की तुम्हाला एक गोष्ट करायची, त्याला एक गोष्ट करायची, दोन्ही गोष्ट सोबत नाही होऊ शकत. आता तुम्ही इकडे बसून विचार नाही करू शकत ना, कारण की तुमच्याकडे टाइम नाही आहे की आपण चांगला विचार करून डिसिजन घेऊ दोन्हीपैकी एक. तर तुम्ही त्याला सरळ सांगता की मी ॲम्ब्युलन्स बोलवत आहे, गाडीत नाही नेणार तिला, आणि तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवता. आता तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली, त्यानंतर तो काय करू नाही शकत. तर त्याला म्हणतात कॉम्पिटिंग पर्सनॅलिटी, की तुम्ही स्वतःच कन्सर्न की तिला गाडीत नेते त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिला ओव्हर तुमच्या भावाच्या किंवा बहिणीचं कन्सर्न. कळालं? ओके सर, थँक्यू. अजून कोणाला? काहीच डाऊट नाही आहेत अजून? तर हरिओम, तू काय काय मिस केलंस तू सांगू शकतोस का? सर मी हा, तूच मेसेज केलतास ना की तुझं सुटलाय, तू लेट सांगला येस होता. सर. तर मी 7 वाजायला क्लास जॉईन झाले, तर त्याच्या अगोदरचं मला काहीच माहित नाही. 7? सांग मला कुठून ऐकलंयस तू, इकडून? तर तुम्ही पीपीटी टाकू शकता. आय थिंक तू एकदा रेकॉर्डिंग अपलोड होईल ना युट्यूबवर, ते पाहायला पाहिजे, कारण की 7 वाजेचे म्हणजे 15 मिनिटापूर्वी जॉईन झालायस, तर तुला आय थिंक बेटर कळेल इन्स्टेड ऑफ मी लवकर समजवण्यासाठी. ओके संस्कृती सर. संस्कृती सर फर्स्ट प्रोजेक्ट एक्सप्लेन करता का प्लीज? फर्स्ट काय? फर्स्ट प्रोजेक्ट. प्रोजेक्ट म्हणजे काय? टॉपिक? अमिगडाला हायजॅक. हो. ओके, तर अमिगडाला हायजॅक सगळ्यात सोप्या टर्ममध्ये समजवतो आता, ऍटलिस्ट आय ट्राय. तुमच्या ब्रेनचे ह्याच्यासाठी 2 इम्पॉर्टंट पार्ट आहेत. एक आहे अमिगडाला, एक आहे प्रीफ्रंटल. अमिगडाला काय आहे? एक आल्मंड शेप स्ट्रक्चर आहे जे तुमचं थ्रेट डिटेक्ट करतं. थ्रेट डिटेक्ट करण्यामध्ये कोण तुम्हाला ओरडतंय, कोण तुम्हाला मारायला येतंय, हे डिटेक्ट करणं हे तुमचं अमिगडालाचं काम आहे. सेकंड आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. त्याचं काम आहे की तुम्ही रॅशनल थिंकिंग, म्हणजे तुम्ही लॉजिकली काही गोष्ट करता लॉजिक वापरून, तर ते तुमचं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. तर जेव्हा काही थ्रेट नसतं त्यावेळेस अमिगडालामध्ये जो सिग्नल येतो तो डायरेक्टली तुमच्या ब्रेन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जातो आणि मग खाली येतो टू द रेस्ट ऑफ द बॉडी ॲज अन ऍक्शन. तर जेव्हा थ्रेट डिटेक्ट करतं अमिगडाला, त्यावेळेस ते अमिगडालामध्ये जातं आणि मग तिकडूनच डिरेक्टली ऍक्शन घेतं. तुम्ही रॅशनल ब्रेन हे युजच करत नाही. तर जेव्हा तुम्ही हे रॅशनल ब्रेन यूज नाही करत आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तुम्ही लॉजिकली विचार करत नाहीये. जर तुम्ही लॉजिकली विचार करत नाहीये तर तुम्ही इमोशनली, तुमचं एक इंटेन्स इमोशनल रिॲक्शन येतो, फाईट, फ्लाईट ऑफ फ्रीज, आणि त्याच्यामुळे ह्याच फेनॉमेनाला अमिगडाला हायजॅक म्हणतात. कळालं संस्कृती? हो सर. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का? नसतील तर यू कॅन लिव्ह, आणि तुमची क्लास होत असेल ना तर एक 15 मिनिटात दुसरी. ओके सर, बाय. त्यांना डाऊट्स विचारू शकता. सर. त्यांना डाऊट्स नाही ते